स्वामी समर्थांचा संदेश, एक प्रेरणादायी कथा। संपूर्ण कथा नक्की ऐका। आवडल्यास एक लाईक, एक शेअर आणि छान श्री स्वामी समर्थ कमेंट करा। श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायाचे एक महान योगी आणि अवतारी पुरुष मानले जातात। त्यांचा प्रत्येक संदेश साधकासाठी एक दीपस्तंभ असतो। ही कथा त्यांच्या एका संदेशाभोवती गुंफलेली आहे, श्रद्धा ठेवा, सबूर ठेवा। एकदा पुण्याजवळील एका गावात बाळू नावाचा एक शेतकरी राहत होता। तो अत्यंत गरिबीत जगत होता, परंतु मनाने भक्त होता। त्याच्या जीवनात सतत अडचणी येत असत, कधी पिकं नष्ट होत, कधी जनावरे आजारी पडत, कधी अपत्य आजारी होतं। तो खचून गेला होता। एक दिवस त्याने ठरवलं की मी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाईन। कदाचित माझ्या दुःखांना अंत मिळेल। बाळू अक्कलकोटला पोहोचला आणि स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला। त्याच्या मनात हजारो प्रश्न होते। स्वामी, माझं आयुष्य इतकं दुःखी का आहे? मी तर भक्त आहे, मग ही परीक्षा कशासाठी? जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा स्वामी समर्थ अचानक म्हणाले, बाळ्या, श्रद्धा ठेवा, सबूर ठेवा। बाळू चकित झाला। त्याने आपले नाव कुणालाच सांगितले नव्हते। स्वामींना कसं समजलं? त्याने डोळे भरून त्यांना नमस्कार केला। त्याला वाटलं की आता काहीतरी मोठं चमत्कार होईल, पण काहीच झालं नाही। तो परत आपल्या गावी आला। दिवस गेले, आठवडे गेले, काहीच बदल झाला नाही। तो पुन्हा निराश होऊ लागला। परंतु एक दिवस त्याच्या पिकाला अचानक भरपूर पाऊस मिळाला। शेजारच्या शेतांमध्ये नुकसान झालं, पण बाळूचं शेत वाचलं। त्याच्या जनावरांना रोग न झाल्यामुळे बाजारात त्याला चांगली किंमत मिळाली। काही महिन्यांत त्याच्या परिस्थितीत मोठा बदल झाला। बाळूला स्वामींचे शब्द आठवले, श्रद्धा ठेवा, सबूर ठेवा। त्याला उमगलं की स्वामींनी त्याला तात्काळ चमत्कार न दाखवता संयम आणि श्रद्धेचा पाठ घेतला होता। त्यांनी त्याला धैर्य दिलं होतं आणि त्याच्या मेहनतीला फळ मिळालं होतं। हळूहळू बाळू गावातील इतर लोकांनाही प्रेरणा देऊ लागला। तो म्हणायचा, स्वामी समर्थ काही जादूची काठी फिरवत नाहीत, ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, श्रद्धेचा आणि सबुरीचा। तात्पर्य: या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्यात संकट आली तरी धैर्य गमावू नये। श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण सोबत त्यांना योग्य मार्गही दाखवतात। त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणं, मेहनत करत राहणं आणि वेळेची वाट पाहणं, हाच खरा स्वामी संदेश आहे। स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद।